नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी या विषयावरती, आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण आज दोन पाहुणे या ठिकाणी बोलवलेले आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं पहिल्या 3 भागांमध्ये की कशा पद्धतीनं मुलं आणि पालक ह्या शिक्षणासाठी उत्सुक होते आणि रशियामधलं हे जे काही शिक्षण आहे हे कशा पद्धतीने त्यांनी मिळवलं आणि भारतात येऊन पुन्हा एकदा आपली जी काही करिअरची वाट आहे ती त्यांनी चोखाळलेली आहे. आता याच्यातून जे पुढे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत आज आहेत डॉक्टर निहाल नेवरेकर, ज्यांनी जे स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांनी USMLE ही जी एक्झामिनेशन आहे, युनायटेड स्टेट मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशन, ही त्यांनी दिलेली आहे आणि ते पासआउट देखील झालेले आहेत. त्याच्यामुळे आता जे PG साठी अमेरिकेमध्ये चाललेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण आज बातचीत करणार आहोत. आणि दुसऱ्या ज्या पाहुण्या आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर पद्मजा कुलकर्णी. आता पद्मजा कुलकर्णी यांना आम्ही आज डॉक्टर म्हणून आमंत्रित केलेलं नाही आहे, तर आम्ही त्यांना पालक म्हणून आमंत्रित केलेलं आहे. कारण त्यांची जी दोन्ही मुलं आहेत, डॉक्टर तन्मय आणि डॉक्टर तरंग, हे दोन्ही याच युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं ते आत्ता सुपर स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहेत. या दोघांशी आपण आज बातचीत करणार आहोत. सुरुवातीला माझा प्रश्न आहे डॉक्टर नेहाल तुमच्यासाठी. वैद्यकीय प्रवेशासाठी खूपच स्पर्धा आहे आणि या अशा वेळी भारतामध्ये जे अन्य कुठे कुठे म्हणजे भारताशिवाय असं आपल्याला म्हणायला लागेल, अन्य जे देश आहेत त्याच्यामध्ये कुठे कुठे ही वैद्यकीय प्रवेशाची जी संधी आहे ती आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. सर्वप्रथम नमस्कार, मी डॉक्टर नेहाल बिपिन नेवरेकर. मी 2018 साली स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट होऊन आलेलो आहे. मला गोल्ड मेडल भेटलं आहे. आणि जर आपण म्हणाल तर स्पर्धा आज आताच्या इयर्समध्ये स्पर्धा खूपच वाढली आहे. सो अशा वेळेस आपल्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जी रशियामध्ये आहे, जो आपला मित्र देश पण आहे, अशा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जायला एक संधी भेटते. ही युनिव्हर्सिटी खरं म्हणायचं तर माझ्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला जर सांगू तर ही युनिव्हर्सिटी खूपच चांगली आहे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असं होतं की जसं मला एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मला तेच भेटलं इथे. जेव्हा मी तिथे गेलेलो तेव्हा मला ह्या गोष्टी सर्व माहीत नव्हत्या. आय वॉज नॉट दॅट कॉन्फिडंट. बट जसं मला माझे एज्युकेशन इयर्स आणि माझं मेडिकल क्षेत्रात माझं एक वर्ष माझं पुढे जात गेलं तसे माझं कॉन्फिडन्स आणि तसे युनिव्हर्सिटीबद्दल आणि बाहेरच्या एक्झाम्सबद्दल मला खूपशा गोष्टी कळत गेल्या. युनिव्हर्सिटी म्हणायची तर खूपच स्ट्रिक्ट आहे फर्स्ट ऑफ ऑल. सो यू हॅव टू बी लाईक व्हेरी प्रिपेअर्ड. आणि तुम्ही मेडिकल एज्युकेशन घ्यायला चाललात सो याच हेतूने आणि याच दृष्टिकोनातून तुम्ही गेलं पाहिजेत. सो मी तुम्हाला जसं सांगणार की ही युनिव्हर्सिटी खरं म्हणायचं तर 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सो या युनिव्हर्सिटी जुनी असल्याने यातले टीचिंग स्टाफ, प्रोफेसर्स, डीन हे खूपच चांगले आहेत. मला पर्सनली या सगळ्या फॅकल्टीज आणि या सगळ्या टीचर्सचा खूपच फायदा झाला आहे. खरं म्हणायचं तर आपण जेव्हा जातो नव्या देशात तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहीत नसतात की कसं काय होणार, कसं चालेल. पण जसं मी तिथे माझं एज्युकेशन पुढे जात गेलं तेव्हा मला कळलं की ह्या आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतात पुढे. सो जसं माझं एज्युकेशन हे झालं, मला जसं एक्सपोजर भेटलं, कॉन्फिडन्स डेव्हलप झालं, त्यानंतर मी असा विचार केला की मला इंडियात PG सोडून मला देशाबाहेर अमेरिकेमध्ये PGची एक्झाम द्यायची आणि तिथे मला PG एज्युकेशन आणि प्रॅक्टिसिंगसाठी जायचं आहे. सो त्याच्यानंतर लास्ट इयर 2019मध्ये मी USMLE ही एक्झाम क्रॅक केली. खरं म्हणायचं तर ही एक्झाम खूपच कठीण असते आणि विश्वाच्या पातळीवर एक एक्झाम असते. आणि ही एक्झाम मी मन मोकळ्याने आणि खूप कॉन्फिडंटली पास करू शकलो बिकॉज माझे जे बेसिक्स होते, माझे जे टीचर्स होते आणि या सगळ्यांनी मला सपोर्ट भेटलेला. त्या कॉन्फिडन्स आणि त्या सगळ्या मेहनतीने मी ही एक्झाम लास्ट इयर पास करू शकलो. नक्की. स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल आत्ता डॉक्टर नेहाल आपल्याला सांगत होते आणि याच युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर RS काझलोव, त्यांनी सुद्धा आपल्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की कशा पद्धतीनं हे सगळं शिक्षण असतं आणि कशा पद्धतीनं भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा याचा सगळ्याचा फायदा होऊ शकतो. बघूया डॉक्टर काझलोव यांचं काय म्हणणं आहे. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University, which is celebrating this year 100th anniversary from its foundation, is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition
of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students hostel, specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. डॉक्टर काजलो यांचं काय म्हणणं आहे ते आपण आत्ता ऐकलं. मला आत्ता जायचं आहे पद्मजाताईंकडे, कारण त्यांची दोन्ही मुलं आज डॉक्टर होऊन सुपर स्पेशालिस्ट म्हणून आत्ता भारतामध्ये काम करत आहेत. त्यामुळे खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर, ज्या वेळेला ही सगळी संधी तुमच्यापर्यंत आली, कारण तुम्ही दोन्ही मुलांना त्याच ठिकाणी सेम युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर केलेलं आहे, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात. बऱ्याच वेळेला असं होतं ना, पालकांची स्वप्न असतात, मुलांची स्वप्न असतात की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं आणि खूप नाव कमवावं किंवा यशस्वी व्हावं आणि त्याचबरोबर लोकांची सेवा देखील करावी. या सगळ्या संदर्भातला एक डॉक्टर म्हणून आणि एक पालक म्हणून तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? पालक म्हणून माझा एक्सपिरियन्स अतिशय चांगला राहिलेला आहे. कारण माझा मोठा मुलगा 2002मध्ये जी ह्या युनिव्हर्सिटीची पहिली बॅच होती, त्या बॅचबरोबर ह्या कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सच्या थ्रू स्मॉलेन स्टेटला गेला आणि त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याने तो ज्या तऱ्हेने शिकत होता, त्याच्या शिक्षणाची पद्धत आम्हाला इतकी चांगली वाटली की आमचा दुसरा मुलगा, धाकटा मुलगा, जो 2006मध्ये 12वी झाला, त्याला पण आम्ही तिथेच पाठवायचा डिसिजन आम्ही घेतलं. बरोबर. कारण एक तर गोष्ट अशी होती की तिथे ज्या तऱ्हेने शिकवलं जातं ती इतकी चांगल्या पद्धती त्या आहेत की त्याच्यामुळे आज माझी मुलं इंडियामध्ये आल्यानंतर त्यांनी PG पहिल्या झटक्यात दोन्ही मुलांनी क्लिअर केल्या PGच्या एक्झाम्स आणि दोघांनी सुपर स्पेशालिस्ट म्हणून आज इथे नामांकित हॉस्पिटलमध्ये, एक मोठा मुलगा माझा पुण्याला प्लास्टिक सर्जन एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आहे, धाकटा मुलगा माझा ठाण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चेस्ट फिजिशियन किंवा पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून इथे प्रॅक्टिस करतायत. तर आम्हाला अतिशय चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे ह्या युनिव्हर्सिटीचा. डॉक्टर नेहाल, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की याच्या सगळ्याची जी प्रोसेस आहे, कारण रशियामध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि तिथली जी सगळी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे, तर ही नेमकी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे? पहिलं म्हणायचं तर प्रोसेस इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला आधी 3 स्टेप्स असतात. बेसिक क्रायटेरिया जसं आपण म्हणतो, तुम्हाला वय तुमचं मिनिमम 17 असलं पाहिजे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला मिनिमम 50% 12वीत असले पाहिजेत. आणि सगळ्यात मोठी क्रायटेरिया अशी आहे की तुम्ही नीट क्वालिफाईड और नीट पास असला पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचे काहीही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीची एक ऑफिशियल वेबसाईट आहे जिचं आहे www.sgmu.info. सो या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला ॲडमिशन कॉर्नर असेल. सो या ॲडमिशन कॉर्नरमध्ये ॲडमिशन इन्फॉर्मेशन सेंटर्स असे असणार आहेत. सो जसं की आपल्या महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक एरियात आणि तालुक्यात ॲडमिशन इन्फॉर्मेशन सेंटर्स दिली आहेत. ह्याच्यामध्ये जे पॅरेंट्स आहेत, जे स्टुडंट्सचे, सो यांच्याकडेही ॲडमिशन इन्फॉर्मेशन सेंटर्स दिलेली आहेत. सो तुम्ही जेव्हा या वेबसाईटवर जाल आणि या तुमच्या जवळच्या ॲडमिशन इन्फॉर्मेशन सेंटरला कॉन्टॅक्ट कराल
तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बोलून त्यांच्याकडे येऊन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडे क्लिअर करू शकाल. जेव्हा तुमच्या या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाल तेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रोसेस चालू करू शकता. नक्की. पण डॉक्टर आता जी डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे विजा लागेल, पासपोर्ट लागेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी विद्यार्थी पालकांना काय करावं लागतं का? तर या सगळ्या गोष्टीसाठी जसे पालक आणि विद्यार्थी या ॲडमिशन सेंटर्सकडे येणार तेव्हा आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स जे असतात ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ह्या सगळे डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होतं. आणि कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स मेन हेड ऑफिस जे त्यांचं बिकानेरला आहे यांची एक टीम असते. सो ही जी संपूर्ण टीम असते हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे पाठवले जातात आणि एक सिस्टमॅटिक अप्रोचने हा सगळा प्रोसेस पुढे ढकलला जातो. आणि युनिव्हर्सिटी आणि कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट्स ह्या सगळा पुढचा प्रोसेस फॉरवर्ड करत असतात. निश्चितपणानं कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट ही खूप महत्त्वाची भूमिका या सगळ्या प्रोसेसमध्ये बजावत असते, जे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. डॉक्टर आलोक एरॉन जे या कॉस्मॉस एज्युकेशनलचे मुख्य आहेत, डिरेक्टर आहेत, त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. त्यांची प्रतिक्रिया मला तुम्हाला दाखवायचीच आहे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिक्षणाच्या वाटा. शिक्षणाच्या वाट्यामध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी या संदर्भात आपण चर्चा करतोय. डॉक्टर नेहाल आणि डॉक्टर पद्मजा या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. मला आता थोडासा वेगळा प्रश्न डॉक्टर नेहाल यांच्यासाठी विचारायचा आहे की आत्तापर्यंत कॉस्मॉस एज्युकेशनलनं किती विद्यार्थ्यांना हा प्रवेश मिळवून दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगता येईल? तर असं सांगायचं तर आतापर्यंत कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्समार्फत जवळजवळ 4,500 विद्यार्थी स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन त्यांनी घेतलं आहे. आणि त्यापैकी जवळजवळ 1,000 ते 1,200 मुलं ऑलरेडी ग्रॅज्युएट होऊन पण आली आहेत. बरं. आणि असं असतं की दरवर्षी स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 300 ते 350 मुलं दरवर्षी ॲडमिशन प्रोसेस घेऊन ॲडमिशन घेत असतात. नक्की. जो महत्त्वाचा पार्ट आत्ता डॉक्टर नेहाल यांनी सांगितला की कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट ह्या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मी ब्रेकवर जाण्याच्या आधीसुद्धा उल्लेख केला होता की डॉक्टर आलोक एरॉन हे मुख्य आहेत या कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंटचे आणि त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. सन 2002 से स्मॉलेन्स स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3,000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेन्स स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2,000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉलेन्स स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि स्मॉलेन्स स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल 2020 में हमारी मेडिकल यूनिवर्सिटी के 100 साल पूरे हुए. ये मेडिकल यूनिवर्सिटी 1920 में बनी थी और इस साल 100 साल पूरा होने के उपलक्ष्य में इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है. इसके अलावा यहाँ पर इस समय स्मॉलेन्स स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में इंडिया के करीब 1,350 इंडियन बच्चे पढ़ रहे हैं. उनमें से कुछ 600 इंडियन बच्चियां हैं, लड़कियां हैं.
स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है, जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं। इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम। मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है। सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल 2020 में हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम। बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं। हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं। बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स coming to Small State Medical University this year in 2020, you are most welcome and we are waiting for you. डॉक्टर आलोक एरॉन यांना आपण आत्ता ऐकलं की कशा पद्धतीनं ही महत्त्वाची भूमिका कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट गेल्या अनेक वर्षांपासून निभावत आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना रशियामध्ये जाऊन शिक्षण घेणं हे खूप सोपं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। डॉक्टर नेहाल, आपल्याला पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता की स्कॉलरशिप संदर्भामध्ये तिथे काही तरतूद आहे का? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की जर स्कॉलरशिप मिळाली तर एक सपोर्ट सिस्टीम मिळते आणि पैशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक भार कमी होण्याची मदत होते असं म्हणायला हरकत नाही। तर स्कॉलरशिपची तिथली जी सिस्टम आहे ती कशा पद्धतीची आहे? तर स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही खूप मेहनत कराल आणि जर तुमच्याकडे खूप परफॉर्मन्स जर तुम्ही ओरिएंटेड असाल तर तुम्हाला 100% ट्यूशन फीज रिफंड भेटू शकतो। जगात मला तरी अशी कुठली युनिव्हर्सिटी माहीत नाही जी तुम्हाला अभ्यास केल्यावर दरवर्षी 100% ट्यूशन फीज रिफंड करते। डॉक्टर आलोक एरॉन हे यांच्या स्वतः आई वडिलांच्या स्मृतीने ही स्कॉलरशिप देत असतात। तर ही स्कॉलरशिप अशी असते की जर तुम्हाला टेस्ट असतात, सो सेमिस्टर एक्झाम्स असतात, वीकली असाइनमेंट्स असतात, डेली टेस्ट असतात, या सगळ्या टेस्टमध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्याल, तुमची मेहनत चांगली असेल तर तुम्हाला दरवर्षी स्कॉलरशिप असते। मला अभिमानाने सांगू असं वाटतं की माझ्या 5 वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणात मला 4 वर्ष स्कॉलरशिप भेटली। ही फक्त स्कॉलरशिप ही माझ्या टीचर्समुळे, माझ्या आईवडिलांमुळे यांच्याचमुळे मला भेटू शकली असती। स्कॉलरशिप्स हे एक फक्त मुलांना जसं आपण प्रोत्साहित करतो तसं प्रोत्साहनासाठी असते। जसं आपण बाकीच्या युनिव्हर्सिटीज बघितलं तर ह्या सगळ्या स्कॉलरशिप्स खूप कमी लोकांना देत असतात, काही युनिव्हर्सिटीज देत पण नसतात। पण मला असं सांगावंसं वाटतं की स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 100% स्कॉलरशिप भेटू शकते जर तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि परफॉर्मन्सने खूप चांगली कामगिरी कराल। निश्चितपणानं खूप छान पद्धतीची माहिती डॉक्टर नेहाल यांनी आपल्याला आत्ता सांगितलेली आहे। मला आता जायचं डॉक्टर पद्मजा यांच्याकडे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की भारतातून बाहेर जायचं असतं, परदेशात शिक्षणाचा ओढा हा खूप पालकांना सुद्धा असतो आणि अनेक वेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा असतो, त्यांना खूप महत्त्वाची ती गोष्ट वाटत असते। पण सगळ्यात महत्त्वाची जी पालकांसाठीची गोष्ट असते ती म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षितता। तुमची दोन्ही मुलं रशियामध्ये जाऊन या युनिव्हर्सिटीमध्ये शिकली आणि ते आज डॉक्टर आहेत। या सगळ्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की आपली मुलं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सेफगार्ड्समध्ये ठेवली जातात आणि त्यांना कोणत्याही पद्धतीचे तिथे धोका किंवा कुठल्याही पद्धतीच्या गैर गोष्टी त्या ठिकाणी होत नाहीत आणि सुरक्षित राहून ते जे काही आपलं शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करू शकतात, काय सांगता येईल? हो, नक्कीच। इकडे सुरक्षेच्या दृष्टीने पालक नेहमीच टेन्शनमध्ये असतात, कारण की एकतर असं असतं की एवढ्या लांब मुलांना पाठवायचं असतं। मुलं जेमतेम 17 वर्षाची असतात
त्यांनी आजपर्यंत ती मुलं कधीही बाहेर गेलेली नसतात, आपल्यापासून दूर गेलेली नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक पेरेंट खूप टेन्शनमध्ये असतो की तिथे गेल्यानंतर आपली मुलं बिघडणार नाहीत ना, हाच प्रत्येक पेरेंटला प्रश्न पडलेला असतो. त्याच्यानंतर तिथे सिनियर्स जे आहेत ते हेल्प करतात, तिथे मॉनिटर्स ठेवलेले आहेत मुलांना हेल्प करायला, ते मुलांना हेल्प करतातच. नक्कीच. पण कसं होतं की पहिल्यांदाच एवढ्या लांब आईवडिलांपासून जाणार असतात. मुलांना असं वाटत असतं आपण फॉरेन कंट्रीला चाललोय म्हणजे आपण काहीतरी ग्रेट आहोत. तसं नसतं. मुलांनी थोडीशी जबाबदारी त्यांनी स्वतः पण घ्यायची असते. नक्कीच. तर त्याच्यामुळे मी पेरेंट्सना एवढंच एक सांगेन की जेव्हा तुम्ही स्टुडंट्स आपल्या मुलांना जेव्हा पाठवता त्यावेळेला त्यांना ह्या गोष्टीची तुम्ही पूर्ण कल्पना द्या नक्की. की तुम्ही जरी फॉरेनला चालला असलात पण तिथे तुम्हाला शिक्षणासाठी मुख्य म्हणजे आम्ही पाठवतोय, आम्ही तुम्हाला फिरायला फॉरेन टूर करायला पाठवत नाहीये. नक्कीच. आणि तशा पद्धतीची काळजी जी आहे ती पालकांनी आणि पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांनी सुद्धा निश्चितपणानं घेतली पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली. गेले 4 भाग आपण या सगळ्या संदर्भात स्मॉलेन्सचं जे काम आहे, स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे ती कशा पद्धतीनं काम करते किंवा कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट हे कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये दुवा आहेत आणि या सगळ्याचा जो फायदा आहे तो भारतातल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कशा पद्धतीनं होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की निश्चितपणानं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल. भविष्यात अशा पद्धतीनं जर कोणी शिक्षण आपल्या प्रेक्षकांपैकी घेणार असेल तर त्यांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही दोघंही आज या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामन्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.